तर आपण स्टार्टच इंग्लिश पासून करूया, कारण मराठीचा ट्रेंड सगळ्याला माहित आहे. पण मराठी बघूया, पण यानंतर इंग्लिशच्या नंतर मराठीचा बघूया. तर इंग्लिश मध्ये हा 51 नंबरचा क्वेश्चन आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे, आय मॅनेज टू गेट टू स्लीप डॅश देअर वॉज अ लॉट ऑफ नाईस. ठीक आहे, इथं एकूण सेंटेन्स किती आहे आपण पहिल्यांदा बघू. इथं काय आहे, आय मॅनेज टू गेट टू स्लीप हा एक वर्ब झाला, देअर वॉज अ लॉट ऑफ नाईस इथं 2 सेंटेन्स आहे. आणि आपल्याला माहित आहे की 2 सेंटेन्स जोडण्यासाठी आपण कंजंक्शनचा यूज करतो. ठीक आहे, 2 सेंटेन्स जोडण्यासाठी. आणि समजा आपण हे सेंटेन्स केअरफुली बघितलं, हे 2 एकमेकांचा अपोजिट असलेले सेंटेन्स आहे, कॉन्ट्रास्टचे सेंटेन्स आहे. आय मॅनेज टू गेट टू स्लीप देअर वॉज अ लॉट ऑफ नाईस, खूप गोंधळ असून सुद्धा मी झोपलो असं त्यांना म्हणायचं आहे. हे 2 विरोधाभासचे सेंटेन्स आहे, म्हणून इथं बिकॉज ऑफ आणि बिकॉज येणार नाहीत. हे आपल्याला पहिल्यांदा सेंटेन्स वाचल्याबरोबर सेन्स येऊन जाईल. आता उरले कोणते, हे ऑल्दो आणि इनस्पाइट ऑफ. तर ते सगळं बघायच्या अगोदर आपल्याला हे माहित पाहिजे की इनस्पाइट ऑफ अँड बिकॉज ऑफ हे 2 प्रीपोजिशनल फ्रेज आहे. हे यांचा वापर कधी होतो, सिंपल सेंटेन्स एकच वाक्य ज्यावेळेस असतो तेव्हा यांचा वापर होतो. त्यामुळे हे 2 तर इथे येणार नाही. ठीक आहे, आणि हे वाक्य रिजनचा नाही, हे आहे कॉन्ट्रास्टचा, म्हणून इथं बिकॉज पण येणार नाही. त्यामुळे इथं फक्त हाच ऑप्शन सूट होतो. आणि हा ऑप्शन आपण वाचल्याबरोबर आपल्याला सेन्स पण येऊन जाते की याचा आन्सर ऑल्दो राहणार आहे किंवा इनस्पाइट ऑफ, कारण हे 2 तर अगोदरपासून नाही आणि इनस्पाइट ऑफ हा प्रीपोजिशनल फ्रेज आहे, म्हणून त्याचा वापर इथं होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे याचा आन्सर आहे ऑल्दो. आय मॅनेज टू गेट टू स्लीप ऑल्दो देअर वॉज अ लॉट ऑफ नाईस. ठीक आहे, त्यानंतर 52 नंबरचा क्वेश्चन आपण बघितलं. का म्हणते, द पोलीस डॅश कॅच द थीफ लास्ट नाईट. कॅच ब्रॅकेट मध्ये आहे. आता हे लास्ट नाईट त्याला पकडलेलं आहे, तर इथं पास्ट सिंपल पास्ट टेन्सचा वाक्य आहे. लास्ट नाईट इथं कन्फर्म टायमिंग दिलेला आहे, त्यामुळे हे विल कॅच, शॅल बी कॅचिंग हे तर इथे येणार नाही. आणि वुड कॅच असं आपल्याला येऊ शकत नाही, हे सेंटेन्स स्ट्रक्चरच नाही बनत. त्यामुळे इथं सरळ सरळ सिंपल पास्ट टेन्स आहे, कॉट येऊन जाईल. वुड कॅच कसं येणार आहे बरं. ठीक आहे, त्यामुळे हे एक इझी क्वेश्चन म्हणूया आपण. 53 नंबरचा क्वेश्चन आपण समजा बघूया. ही गॉट ओव्हर इज एनिमी बाय डॅश मीन्स. ठीक आहे, आता आपण याच्या ऑप्शन कडे बरोबर लक्ष दिले तर आपल्याला सगळ्यात पहिले हे कळून जाईल की आर्टिकलचा इथे स्पेलिंग गलत आहे, त्यामुळे हा तर ऑप्शन नाहीच. हे आर्टिस्ट असा शब्दच नाही आहे इंग्लिश ग्रामर मध्ये, त्यामुळे इंग्लिश डिक्शनरी मध्ये हा शब्द नाही. हे 2 ऑप्शन तर कट झाले. आता उरलं फक्त आर्टिस्टिक आणि हे आर्टफुल. हे आर्टिस्टिक झालं, हे आर्टफुल झालं. तर आर्टिस्टिक म्हणजे काय होते, माणसात जी कला असते त्याला, कलात्मक जे माणूस असते त्याला आर्टिस्टिक म्हणतो. आर्टफुलचा पण मिनिंग तोच होतो, पण आर्टफुल माणूस आता असा असतो जो समोरच्याला, त्याच्या एनिमीला काहीतरी त्याच्यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट असते, जो काही करेल पण समोरच्याला, शत्रूला त्यानं पराभव करेल. आर्टफुल ते लबाडी करू शकतो, तो चाणाक्ष असू शकतो, काहीतरी चतुर असं ते करेल, त्याचा मिनिंग होतो आर्टफुल. जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट आहे त्यानं काही पण करेल, तो कनिंग राहील, भित्रा राहील किंवा एकदम न भिणारा माणूस असेल, परंतु त्याच्यात काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट राहील, त्यानं काही पण करेल पण त्याच्या एनिमीला पराभव करेल. ठीक आहे, तशा कॅरेक्टरिस्टिकला आर्टफुल म्हणतात. हे आर्टिस्टिक म्हणजे नॅचरली आहे, ते सगळ्यात काही ना काही कला असते. ठीक आहे, आर्टफुल म्हणजे एकदम चाणाक्ष चतुर, त्याला आपण आर्टफुल म्हणू शकतो. म्हणून इथं आर्टफुल हे येऊन जाणार. 54 नंबरचा क्वेश्चन आपण समजा बघितलं. हा सेंटेन्स आपण वाचल्याबरोबर आपल्याला सेन्स येऊन जाईल त्यांना काय म्हणायचं आहे. ठीक आहे, आपल्याला इडियम काय आहे ओळखायची आहे. बघा इथं काय म्हटलेलं आहे, वी कॉल्ड ऑफ द मॅच इमिजिएटली आफ्टर हाफ टाइम. कॉल्ड ऑफ, आपल्याला हे माहित आहे, वी कॉल्ड ऑफ द मॅच इमिजिएटली आफ्टर हाफ टाइम. तर इथं स्टार्टेड येणार का, प्लॅन येणार का, रिअरेंज येणार का किंवा कॅन्सल्ड येणार का. ठीक आहे, जेव्हा आपण कधी एखाद्या वेळेस क्रिकेटचे स्कोर वगैरे बघतो
पाणी वगैरे पडल्यामुळे किंवा काही जर झालं तर तिथं लिहून येते मॅच हॅज बीन कॉल्ड ऑफ ड्यू टू द रेन, ठीक आहे, ड्यू टू वेट फील्ड असं आउटफील्ड जे काही येते ना ते कॉल्ड ऑफ म्हणजे आपल्याला त्याचा सेन्सच येऊन जाते की ब्या आता हे कॅन्सल झालेली आहे. कारण अर्धी मॅच झाल्यानंतर रिअरेंज करणार आहे का, डबल प्लॅनिंग करणार आहे का, स्टार्ट डबल करणार आहे का, नाही तर कॉल्ड ऑफ, कॉल्ड ऑन नाही कॉल्ड ऑफ आहे. त्यामुळे इथं सरळ सरळ कॅन्सल येऊन जाईल. हे सेन्स आहे, कॉमन सेन्स आहे आणि PYQ पण आहे. हे इडियम फ्रेजेस आपल्याला माहित असेल, PYQ खूपदा आलेला आहे, त्यामुळे हा क्वेश्चन फार इझी होता. आता 55 नंबर कडे जाऊया. 55 मध्ये आपल्याला अपोजिट विचारलेला आहे. सगळ्यात पहिले आपल्याला हे माहित पाहिजे की इथे सिनोनिम्स विचारलेले आहे, अँटोनिम्स विचारलेला आहे, सिमिलर मिनिंग वाले विचारलेले आहे की अपोजिट मिनिंग वाले, तर इथं अपोजिट म्हटलेलं आहे. तर इथं क्वेश्चन काय आहे, प्लेंटी. प्लेंटीचा सगळ्याला मिनिंग माहित आहे, प्लेंटी म्हणजे भरपूर प्रमाणात. तर इथं प्रायव्हेट तर येणार नाही. चीप म्हणजे एकदम खालच्या दर्जाचा, हाय आणि प्लेंटीला विरोध अपोजिट म्हणता येणार नाही, हा खालच्या दर्जाचा आहे. हे प्लेंटी म्हणजे संख्यात भरपूर आहे, खूप प्रमाणात आहे. हा एक कॅरेक्टरिस्टिक झाला माणसाचा किंवा कोणाचा सुद्धा. हा चीप आहे म्हणजे लोअर दर्जाचा आहे. हा हे दोन सिनोनिम्स आहे, हे येणार नाही, चीप आणि लोअर येणार नाही. स्कॅर्सिटी म्हणजे अत्यंत कमी प्रमाणात, हा इथं शब्द बरोबर फिल होतो, म्हणून याचा आन्सर येणार स्कॅर्सिटी, ठीक आहे. त्यानंतर 56 नंबरचा क्वेश्चन बघूया. हा एकदम बोनस टाइप क्वेश्चन आहे. आपण हाय कधी एक्सप्रेस करतो, हाय कधी यूज करतो सांगा बरं. सरप्राईज साठी आपण हाय असं यूज करतो का? सरप्राईज साठी आपण यूज नाही करत. शॉक साठी करतो का? नाही. रिलीफ साठी करतो का? नाही. तर कॉल फॉर अटेन्शन, ज्यावेळेस आपल्याला कोणाला पहिल्यांदा बोलायचं असते त्यावेळेस आपण हायचा यूज करतो, ठीक आहे. हा एकदम बोनस टाइप क्वेश्चन होता. पण हा बी ऑप्शन नाही त्याचा आन्सर खाली आहे. बी ओनली ऑप्शन नंबर 4. त्यासाठी तुम्ही इथं बी बघितले आणि 2 नंबर ऑप्शन क्लिक केला असं करायचं नाही. हे फक्त हे 4 ऑप्शन आहे, त्याचे आन्सर शेवटी दिलेला आहे. आता 57 नंबरचा क्वेश्चन बघूया. यामध्ये काय म्हटलेलं आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रीपोजिशन. प्रीपोजिशन करेक्ट यूज करायचं बघायचं आहे. तर पहिला सेंटेन्स आपण वाचूया. शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज फ्रॉम 2001. आता फ्रॉम इथं 2001 दिलं तर आपल्याला या सेंटेन्स मध्ये चुकीचं काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. फ्रॉम इथं दिलं फ्रॉम 2001, जेव्हा फ्रॉमचा यूज होतो ना या वाक्यात 2001 टू समोर अजून 1 वर्ष द्यायला पाहिजे होता की ते कधीपासून कधीपर्यंत शिकवत होती, ठीक आहे. इथं फक्त फ्रॉम नंतर फक्त एकदाच वर्ष दिलेलं आहे, इथं फ्रॉम 2001 येणार नाही, त्यामुळे या वाक्याचं मिनिंग बनत नाही, ठीक आहे. आता समजा हा वाक्य करेक्ट राहिला असता जर शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज फ्रॉम 2001 टू 2010 असं जर हे वाक्य राहिलं असतं ना तेव्हा हा वाक्य सेंटेन्स बरोबर आला असता. त्यामुळे हा सेंटेन्स चुकीचा आहे, ठीक आहे. त्यानंतर हा सेंटेन्स बघूया. शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज सिन्स 2001. हा सिन्सचा वापर कधीपासून, त्यानंतर आपण वय लावायची गरज नाही, फक्त हे स्टार्टिंग आहे सिन्स 2001, ठीक आहे. हे सेंटेन्सची स्ट्रक्चर होताना सगळं बरोबर आहे आणि आपण सेंटेन्स रीड केल्याबरोबर आपल्याला सेन्स पण येऊन जाईल. त्यामुळे याचा आन्सर आता खालचे बघूया आपण सेंटेन्स. हा तर बरोबर आहे. शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज बिफोर 2001. हा सेंटेन्स आपण वाचल्याबरोबर आपल्याला लक्षात येईल. आता बिफोर असं लिहिलेलं आहे आणि इथे हॅज बीन टीचिंग लिहिलेलं आहे, हे स्ट्रक्चरच नाही ना, आपल्याला स्ट्रक्चरचा सेन्स कळून जाते. शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज बिफोर 2001 असं येणार नाही. टीचिंग पण म्हणता येईल, बिफोर टीचिंग ING पण लावलेलं आहे आणि बिफोर 2001 पण म्हणलेलं आहे, असं येणार नाही. हे स्ट्रक्चरच चुकीचं आहे, त्यामुळे हा पण सेंटेन्स गेला. आता क्वेश्चन, आता डी ऑप्शन बघूया. शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज फॉर 2001. जेव्हा या फॉरचा यूज होतो ना त्यावेळेस फिक्स इयर्स किती वर्षापासून असं यूज होतो. आता हे 2001 हे इयर झालं नाही, फॉरचा यूज आपण ज्यावेळेस फिक्स इयर्स दिलेले असतात किती वर्षासाठी शिकवले. आता समजा हा सेंटेन्स
कधी करेक्ट राहिला असता, समजा असं राहिलं असं, शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज फॉर लास्ट 15 इयर्स, फॉर लास्ट 20 इयर्स असं राहिलं असताना हा सेंटेन्स बरोबर आला असता. म्हणून हा सेंटेन्स पण चुकीचा आहे. त्यामुळे फक्त आपल्याला ऑप्शन उरला बी. तर ऑप्शन बी कुठं आहे? इथं 4 नंबरला. इथं फक्त बी बरोबर आहे म्हणून 2 नंबरचा ऑप्शन लिहायचा नाही, खाली ऑप्शन बघायचं. ठीक आहे. आता 58 नंबरचा क्वेश्चन बघूया. या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे? सरळ सरळ सिनॉनिम्स बघायचा आहे. सिमिलर मिनिंग वाले वर्ड्स कोणते आहे बघायचं आहे. फॉल्स म्हणजे आपल्याला हा एक बोनस टाइप क्वेश्चन आहे. सरळ सरळ सगळ्याच झालं पाहिजे. फॉल्स म्हणजे चुकीचा, रॉंग. हे रिअल येणार का नाही, ट्रू येणार का नाही, रिअलिस्टिक येणार का नाही, त्यासाठी अनट्रू येणार याचा आन्सर. सरळ सरळ हा एक बोनस क्वेश्चन आहे. याच्यात एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. हे रिअल, ट्रू, रिअलिस्टिक हे सगळे सिनॉनिम्स एकमेकाचे सिनॉनिम्स झाले. फॉल्सचे हे अपोजिट वर्ड झाले. फॉल्सचं इथं सिनॉनिम्स विचारलेला आहे. सिनॉनिम्स म्हणून हा आहे अनट्रू त्याचा आन्सर. ठीक आहे. त्यानंतर 59 नंबरचा क्वेश्चन समजा आपण बघितलं. ठीक आहे. शी वॉन्टेड टू बाय डॅश सम बुक्स. सगळ्यात पहिले आपल्याला हा क्वेश्चन काय म्हणते, फिल इन द ब्लँक्स आहे. शी वॉन्टेड टू बाय डॅश बुक्स. आता हा सेंटेन्स समजा आपण केअरफुली बघितलं तर हा सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. याच्यात सेंटेन्स मध्ये कुठंच नॉट, डझंट वॉन्ट असं आहे का? हा सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि आपल्याला हे पण माहित आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स साठी आपण कशाचा वापर करतो? समचा वापर करतो. निगेटिव्ह साठी एनीचा वापर करतो. आणि नेदर आणि इच इथं बसणार नाही. शी वॉन्टेड टू बाय नेदर बुक्स पण येणार नाही, शी वॉन्टेड टू बाय इच बुक्स पण येणार नाही. तर उरले हे 2 ऑप्शन, शी वॉन्टेड टू बाय सम बुक्स, शी वॉन्टेड टू बाय एनी बुक्स. तर हा झाला पॉझिटिव्ह सेंटेन्स. आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये समचा वापर होतो आणि निगेटिव्ह मध्ये एनीचा वापर होतो. ठीक आहे. आता तुम्हाला याचे एक एक्झाम्पल देतो. आता इथं एनी कधी आला असता, समजा 1 मिनिट, इथं एनी कधी आला असता? इथं ज्यावेळेस इथं डझंट वॉन्ट, डोंट वॉन्ट असं राहिलं असता ना. आता समजा हा सेंटेन्सचा स्ट्रक्चर असं राहिला असता, शी डझंट वॉन्ट टू बाय, त्यावेळेस इथं एनीचा वापर आला असता. शी डझंट वॉन्ट टू बाय एनी बुक्स. ठीक आहे. ज्यावेळेस इथं नॉट येईल त्यावेळेसच इथे एनीचा वापर होईल. हा पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे इथं समचा वापर होईल. ठीक आहे. हा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे ना, कुठं नॉट, डझंट वॉन्ट असं नाही, त्यामुळे इथं समचा वापर होईल. तर हा लक्षात ठेवा. पहिले आपल्याला वाक्याची स्ट्रक्चर काय आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याकडे लक्ष द्यायचं. हे 2 ऑप्शन इथं बसणार नाही. त्या 2 मध्ये सगळ्यांना कन्फ्युजन झालं असेल. फक्त एवढं माहिती पाहिजे की एनीचा वापर निगेटिव्ह सेंटेन्स साठी होतो आणि समचा वापर पॉझिटिव्ह सेंटेन्स साठी. यासाठी तुम्हाला PYQ माहिती पाहिजे, आपल्याला ग्रामर कमांड पाहिजे. ठीक आहे. आता 61 नंबरचा क्वेश्चन समजा आपण बघितलं. हा पहिल्यांदा आलेला आहे, PYQ नाही. पण तुम्ही समजा एक गेस केलं तर तुम्हाला याचा आन्सर येऊ शकतो. प्रोबेबली 50-50 चान्सेस आहे येण्याचे, न येण्याचे. आलं तर वेल अँड गुड, नाही आलं तरी ठीक आहे. हा त्या टाईपचा क्वेश्चन होता. इनइव्हिटेबल. ठीक आहे. इनइव्हिटेबल जे आहे ते. तर याचं एक्झॅक्ट मिनिंग आपल्याला बघायचं आहे. दॅट, तर याचा सरळ सरळ आन्सर आहे हे विच कॅन नॉट बी अट्रॅक्टेड पण येणार नाही, विच कॅन नॉट बी अंडरस्टूड येणार नाही, विच कॅन नॉट बी हेड पण येणार नाही. असं की इनइव्हिटेबल म्हणजे ज्याला आपण अवॉइड करू शकत नाही, दॅट विच कॅन नॉट बी अवॉइडेड. म्हणून याचा आन्सर येणार 61चा 4. ठीक आहे. तर समोर आता ही 11 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केली. आपल्याला माहित आहे 11 मधून आपल्याला येण्यासारखी इझी हा एक होता. 52, 53 पण येऊ शकतो, येणार. 90% पोरांचे येणार ज्यांचा PYQ वर कमांड आहे आणि चांगले रिव्हिजन झालेली आहे. 54 पण येणार. 55 तर इझी होता. 56 वेल, 57 पण येऊन जाईल. 58 इझी. 59 काही मुलांचं ज्यांचं माहित नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय येतो त्यांचा
चुकू शकतात. आणि 60 बघूया आपण, 60 राहिला वाटते आपला. 60 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, इवन 2 hours फ्रॉम नाव शी डॅश द लेटर्स. आता हे सेंटेन्स आपल्याला वाचल्याबरोबर सेन्स आला असेल, याचा आन्सर काय असू शकते. तर सेंटेन्स मध्ये काय म्हणताय, इथं वाचा पहिले. फ्युचर कंटिन्यूस टेन्स चा वापर करून सेंटेन्सला बरोबर करा. ठीक आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे, इवन 2 hours फ्रॉम नाव. आता तुमच्या नंतरच्या 2 तासानंतर सुद्धा तीच प्रोसेस जी ती काम करत आहे तीच काम करत राहील. त्यामुळे आपल्याला माहित आहे कंटिन्यू मध्ये आपण काय करतो, ING चा यूज होतो. ठीक आहे. त्यामुळे ते ह्या विल टाईप होऊन जाईल, शाल हॅव टाईप पण निघून जाईल. ठीक आहे. तर आणि हे शाल हॅव विल हॅव बीन टाईप पण येणार नाही. ठीक आहे. कंटिन्यूच आहे ना, म्हणून सरळ सरळ विल बी टायपिंग येणार. इथं कंटिन्यूस दिसला, विल बी टायपिंग सरळ सरळ आणि शूड पण होऊन जाईल. आपण सेन्स करू शकतो, इवन 2 hours फ्रॉम नाव शी विल बी टायपिंग द लेटर्स. ठीक आहे. तीच प्रोसेस सुरू राहील त्याची. त्यानंतर समजा आपण बघायला गेलो, 61 तर आपला झालेला आहे. हा थोडा एक क्वेश्चन नवीन आहे, जे PYQ म्हणता येणार नाही. ठीक आहे. 62 नंबरचा क्वेश्चन आपण बघितलं, फिल इन द ब्लँक्स. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका डॅश ऑफ पीपल ऑफ ऑल द नॅशनॅलिटीज. ठीक आहे. आता हे अमेरिका आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिका हा अनेक राज्यापासून बनलेला आहे, पण अमेरिका हा एक कंट्री आहे, हे सिंग्युलर आहे. हे जरी अनेक राज्यापासून बनला असेल, पण अमेरिका एक कंट्री आहे, सिंग्युलर आहे. तर आपल्याला माहित आहे सिंग्युलर ज्या वेळेस येतो ना, त्यावेळेस एस त्याच्या लागतो माग. ठीक आहे. तर इथं कन्सिस्ट येणार का, नाही. कन्सिस्टिंग येणार नाही. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कन्सिस्टिंग येणार नाही, सिंग्युलर आहे, एस किंवा ES लागणार. हॅव कन्सिस्टेड पास्ट नाही, अमेरिका आता पण आहे, म्हणून हे पण येणार नाही. त्यामुळे सरळ सरळ याचा आन्सर आहे कन्सिस्ट. ज्यावेळेस इथे एस लागलेला आहे, इथं ज्यावेळेस प्लुरल येईल त्यावेळेस कन्सिस्ट वापर होईल. हा सिंग्युलर आहे, त्यामुळे इथं सरळ सरळ. त्यानंतर 63 नंबरचा क्वेश्चन आपण समजा बघायला गेलं, काय म्हणते, फाइंड आउट द करेक्ट पार्ट ऑफ द स्पीच ऑफ अंडरलाइन वर्ड्स. ठीक आहे. ऑलचा इथं मिनिंग काय आहे, सब्जेक्ट म्हणजे नाउन आहे, ऑब्जेक्टिव्ह ऍडव्हर्ब प्रोनाउन आहे, काय आहे, वर्ब आहे, ते आपल्याला माहिती करायचं. इथं ऑलचा यूज काय आहे, इथं ऑलचा यूज काय, इथं ऑलचा यूज काय. ठीक आहे. इथं काय म्हणते, ऑल इज नाउ लॉस्ट. तर हे ऑल जेवढं काही होतं ते लॉस्ट झालं, म्हणून ऑलचं इथं काय यूज होईल, ऑल या सगळ्याला इथं क्वालिफाय करत आहे. ऑल हा इथं नाउन आहे, जेवढं काही होतं ते सगळं गेलं, गमावलं. ऑल इज नाउ लॉस्ट, म्हणून इथं ऑल हा नाउन आहे, कारण इथं याशिवाय आपल्याला हे इथं क्वालिफाय करत आहे ऑल. ठीक आहे. ऑल नसेल तर हा सेंटेन्सला आपल्याला सेन्स येणार नाही. इज नाउ लॉस्ट, व्हॉट इज नाउ लॉस्ट, ऑल इज नाउ लॉस्ट, म्हणून ऑल हा नाउन आहे. ठीक आहे. हा झाला नाउन. इथं काय म्हणते, ऑल मेन आर पोर्टल, पोर्टल नाही मोर्टल, ऑल मेन आर मोर्टल. ठीक आहे. इथं ऑल हा या मेनला, या नाउनला, मेन या नाउनला ऑल हा क्वालिफाय करत आहे. ज्यावेळेस मेन बद्दल माहिती देत आहे, किती मेन आहे, ऑल मेन, म्हणून हा मेनला क्वालिफाय करताय. यामुळे हा झाला ऑब्जेक्टिव्ह आपला विशेषण. मेन बद्दल अधिक माहिती कोण देत आहे, ऑल देत आहे, त्यामुळे हे झाला ऍडजेक्टिव्ह आपला. इथे झालं नाउन. ठीक आहे. हा आपला नाउन, हा झाला आपला ऍडजेक्टिव्ह. इथं काय म्हणते, ही स्पिल्ड कॉफी ऑल ओव्हर हिमसेल्फ. ओव्हर हिमसेल्फ, हे सरळ सरळ आपल्याला दिसेल की हे एक पोझिशन दाखवत आहे, प्लेस दाखवत आहे, ऑल ओव्हर हिमसेल्फ. त्यामुळे याचा सरळ सरळ मिनिंग येईल ऍडवर्ब. ठीक आहे. हा झाला आपला ऍडवर्ब. ठीक आहे. त्यानंतर दे ऑल लाईव्ह टुगेदर इन द सेम हाऊस. इथं ऑलचं काय आहे, हे दे
याबद्दल माहिती देत आहे. ठीक आहे, हे झालं आपलं प्रोनाउन. ठीक आहे, तुम्ही समजा हा सेंटेन्स वाचलं तर तुम्हाला सेन्स आहे, इथं जास्त एक्सप्लेन करता येणार नाही, कारण दे ला क्वालिफाय करताय, दे बद्दल माहिती देत आहे. दे ऑल किती जण आहेत, काय आहेत, त्याबद्दल माहिती देत आहे, म्हणून ते हे झालं प्रोनाउन. ठीक आहे, तर एक मिनिट, हे तो गोंधळ झाला थोडंसं. हा झाला आपला नाउन, हा झाला ऍडजेक्टिव्ह मेन बद्दल माहिती देता, क्वालिफाय करता, आणि हा झाला नाउन, हा झाला आपला ऍडवर्ब, हा झाला आपला प्रोनाउन. ठीक आहे, म्हणून इथे येणार नाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रोनाउन, ऑप्शन नंबर ए. हा जरी क्वेश्चन तुम्हाला अवघड असेल, वाटत असेल अवघड आहे, बट थोडं वाचलं तर आपल्याला आन्सर येऊन जाईल. त्यानंतर 64 क्वेश्चन बघूया. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ द स्पीच. आय एट सम राईस. हे सम कशाबद्दल आपल्याला माहिती देत आहे, राईस बद्दल माहिती देत आहे. आय एट सम राईस, मी काय खाल्लं थोडस, मी काय खाल्लं राईस, किती खाल्लं थोडस, त्यामुळे ही झालं आपलं आपल्याला राईस बद्दल माहिती देत आहे. म्हणून हा झाले या नाउन बद्दल आपल्याला थोडस माहिती देत आहे, एक्स्ट्रा माहिती झालं, त्यामुळे हे झालं ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे, ठीक आहे, तर त्यानंतर आपण 65 नंबरच्या क्वेश्चन कडे गेला तर आपल्याला कळेल. फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट प्रीपोजिशन. आपल्याला प्रीपोजिशनचा इथं वापर करायचा आहे. तर काय म्हणते, अ फेअर लिटल गर्ल सॅट डॅश अ ट्रे. हा एक बोनस टाईप फार इझी क्वेश्चन आहे. ओव्हर अ ट्री होणार काय, अंडर अ ट्री होणार काय, विथ अ ट्री येणार का, इनटू द ट्री येणार, इनटू अ ट्री. हा झाडाच्या मध्ये जाणार का, असं कोणती झाडाच्या आतमध्ये जागा असते का आपल्याला, म्हणून इथे इनटू येणार नाही. झाडाच्या सोबत येणार का, नाही. झाडाच्या वर होऊ शकते, पण अ फेअर लिटल गर्ल इथं लहानशी मुलगी सॅट बसली, झाडाच्या वरी बसणार की झाडाच्या खाली, त्यामुळे याचा सरळ सरळ हा फार इझी क्वेश्चन आहे. याचा आन्सर अंडर अ ट्री येऊन जाईल. हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे 66 नंबरचा. समजा आपण बघितलं तर, द वर्ड एक्झॉटिक स्टँड इन अँटोनिम्स अपोजिट. एक्झॉटिकचा अपोजिट, तर एक्झॉटिकचा मिनिंग काय होते आपल्याला ते माहिती पाहिजे. एक्झॉटिक म्हणजे फॉरेनर, जे आपल्या जवळ नाही, विदेशी, विदेशी फॉरेनर. तर त्याचा अपोजिट काय येईल, एन्थुझियास्टिक येणार का, एक्साइटिंग येणार का, इम्प्लिसिट येणार का, नाही. तर इंडिजिनस, हे इंडिजिनस. ठीक आहे, हे फॉरेन, हा देशी. ठीक आहे, म्हणून याचा आन्सर फक्त सी. हा एक आपल्याला आपलं पीवायक्यूवर चांगलं ट्रेंड कमांड राहील किंवा आपल्याला माहिती असेल त्याचं मिनिंग, तरच आपल्याला याचा आन्सर निघू शकते. हे इंडिजिनस याच्या अगोदर आलेला आहे. एक्झॉटिक जरी आला नसेल, इंडिजिनियस आलेला आहे. त्याच्या अपोजिट आपण ज्या वेळेस आपण रीडिंग करतो, ओकॅब वाचतो, त्यावेळेस आपल्याला जे जे शब्द आयोग पीवायक्यू मध्ये विचारले असतील त्याचे आपल्याला सिमिलर, सिनोनिम्स, अँटोनिम्स माहिती पाहिजे. ठीक आहे, तर याचा फक्त सी झाला, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 67 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. द मीटिंग विल ब्रेकअप आफ्टर द प्रेसिडेंट हॅज ऍड्रेस द ऑडियन्स. ठीक आहे, हा ब्रेकअपच्या इथं आपल्याला मिनिंग सेंटेन्स वाचल्याबरोबर सेन्स येऊन जाईल. तर इथं इंटरप्ट येणार का ते बघूया पहिले. द मीटिंग विल इंटरप्ट, मध्ये थांबणार का. ब्रेकअप म्हणजे ही मीटिंग संपणार, डिझॉल्व्ह होणार, डिस्पर्स होणार. कारण ब्रेकअप नंतर पुन्हा चालू होणार का. इथं समजा आपण फ्रेज, इडियम्स, फ्रेजेस जेव्हा आपण वाचतो, ब्रेकअप, ब्रेक ऑफ, त्यावेळेस आपल्याला त्याचं मिनिंग आपल्याला माहिती असेल, आपल्या पीवायक्यूवर ट्रेंड राहील, तर इंटरप्ट इथं बसणार नाही. स्टॉप होऊ शकतो पण कंटिन्यू नाही होणार. स्टॉप नंतर दुसरा डिस्पर्स, डिसॉल्व असे ऑप्शन राहिले असतं तर येऊ शकलं असतं. स्टॉप नंतर कंटिन्यू चालू नाही होणार, ब्रेकअप म्हणता येते. ठीक आहे,
त्यामुळे हा पण इथं बसणार नाही. डिवाइड अँड एंड पण येणार नाही, कारण इथं डिवाइड होऊ शकतो. डिवाइड कसं होणार, दोन भागात आपल्याला डिवाइड थोडी करायचं, ब्रेकअप म्हणता येईल ना त्याने. इथे येणार डिस्पर्स अँड डिझॉल्व, घरून जाणार आणि ती संपुष्टात आणणार. द मीटिंग विल ब्रेकअप आफ्टर द प्रेसिडेंट हॅज ॲड्रेस द ऑडियन्स. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन 4 नाही, ऑप्शन डी आहे ते, ऑप्शन नंबर 2 आहे त्याचा आन्सर, डी ओनली. ठीक आहे. त्यानंतर 68 हा एक फार नवीन क्वेश्चन आपल्याला दिसायला येतो, पण हा PYQ आहे. हा फार जुना PYQ आहे. हा मला वाटते 1990-92च्या MPSCच्या PSIच्या परीक्षेमध्ये विचारला होता. 1992चा आहे हा, 92 मध्ये विचारला होता ubiquitous. तर याचा आपण समजा हे फार जणांना आलाही नसेल. ठीक आहे, एखादा क्वेश्चन येते तर याचा मीनिंग आहे ओमनी प्रेझेंट. ज्यावेळेस आपण ओमनी प्रेझेंटचा याच्या अगोदर आपल्याला PYQ मध्ये आलेला आहे, त्याचे सिनोनिम्स आपण वाचले असेल एकदम डीप मध्ये जाऊन, त्यावेळेस आपल्याला हा आन्सर येऊ शकला असता. आणि हा आन्सर नाही आला असेल तर ठीक आहे, एखादी क्वेश्चन असतेच आउट ऑफ सिलेबस, त्या टाईपचा हा क्वेश्चन होता. तर आला असेल तर ठीक, नाही आला असेल तर ठीक. 69 नंबरचा क्वेश्चन काय आहे, तर याचा डी आहे. 68चा डी ओनली 2 नंबरला आहे. तर 69 नंबरचा क्वेश्चन बघूया. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इथं डॅश, अ गुड डॅश हु इज एबल टू गेट द बेस्ट फ्रॉम द दोज प्लेस अंडर हिज चार्ज. आता आपल्याला इथं आपण समजा हे चारही पण ऑप्शन बघितलं तर त्यांना एकच वर्ड म्हणायचं आहे, डिसिप्लिन. डिसिप्लिन आता डिसिप्लिन जो माणूस बाळगतो त्याला म्हणतात डिसिप्लिनेरियन. ठीक आहे. डिसिप्लिनेरियनचं आपल्याला स्पेलिंग इथं आपल्याला करेक्ट करायचे आहे. तर आपल्याला डिसिप्लिनची ते हे या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग शोधण्याच्या अगोदर आपल्याला डिसिप्लिनची स्पेलिंग असणं माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आता समजा आपण हे 4 ऑप्शन बघितलं तर इथं या डिसिप्लिनचा सी नाही, इथं 1 मिनिट, डिसिप्लिनचा इथं सी नाही, म्हणून हा ऑप्शन इथं चुकला. हा तर गेला आपला ऑप्शन. आणि हे नेरियनचं स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजे. हे NARIAN हे स्पेलिंग आहे, म्हणून हा पण ऑप्शन आपला गेला. नियरिन नाही, नेरिन पाहिजे, नेरियन. डिसिप्लिनेरियन त्यासाठी आता उरलं फक्त 1 आणि 4. ठीक आहे. डिसिप्लिन आता हे प्ली आणि हे प्ली. तर डिसिप्लिनचा ज्यावेळेस आपण मिनिंग बघतो, डिसिप्लिनचं स्पेलिंग बघत असतो, तर त्यावेळेस P नंतर LI आहे ना की LE. त्यामुळे हा पण ऑप्शन इथं चुकतो, म्हणून इथं फक्त ऑप्शन उरला ऑप्शन नंबर 4 डिसिप्लिनेरियन. ठीक आहे. आता इथं आपल्याला हा क्वेश्चन इझी का गेला, कारण 4 पण ऑप्शन मध्ये एकच शब्द यूज केला, फक्त त्यांची स्पेलिंग गलत होते. समजा आपल्याला 4 ऑप्शन वेगवेगळे शब्द दिले असते आणि त्यांचे पण स्पेलिंग एकाच्याच बरोबर राहिला असताना त्यावेळेस आपल्याला थोडा अवघड गेला असता. ठीक आहे. हा झाला 69 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर 70 नंबरचा क्वेश्चन बघूया. फिलिंग द ब्लँक्स. डोंट वरी डॅश लेट टू नाईट. फ्युचर टेन्सचा करेक्ट यूज करायचा आहे. जरी इथं फ्युचर टेन्स म्हणलेलं असेल, पण इथं काय म्हटलेलं आहे, इथं फिक्स आहे टेन्स. फ्युचर टेन्स आहे, बट लेट टू नाईट आज रात्रीचीच गोष्ट सांगत आहे ना त्यानं. डोंट वरी, समजा मी आज रात्री लेट झालो. ठीक आहे. तर जरची गोष्ट आहे, जर तरची गोष्ट आहे, म्हणून इथे वेन येणार नाही आणि वेन आय विल बी येणार नाही. आता हे वेन काऊन येणार, आपण समजा तुम्हाला हे सेंटेन्स आपण बनवून बघूया. डोंट वरी वेन आय एम लेट टू नाईट, हा येणार का? हा समोरची गोष्ट सांगत आहे, जर तरची गोष्ट सांगत आहे. ठीक आहे. डोंट वरी इफ आय विल बी लेट टू नाईट की इफ आय एम लेट टू नाईट, कारण की ही आज रात्रीचीच गोष्ट आहे, फार समोरची गोष्ट नाही. तर एकदम समोरची गोष्ट राहिली असती, ज्यावेळेस काळ निश्चित नसता, त्यावेळेस आपण आय विल बीचा यूज पण करू शकलो असतो. पण इथं आज रात्रीचीच गोष्ट आहे, फिक्स टायमिंग दिलेला आहे, त्यामुळे इथं इफ आय एमचा यूज होणार.
डोंट वरी इफ आय एम लेट टू नाईट. जरी इथं फ्युचर टेन्स आहे, इथं आय विल बीचा यूज होणार नाही, कारण आज रात्रीचीच गोष्ट आहे. इफ आय एम लेट टू नाईट सेंटेन्सचा सेन्सच आपल्याला कळून जाईल यामध्ये. हा फक्त आपल्याला क्वेश्चन कन्फ्यूज करण्यासाठी आहे. ज्याचा PYQ वर ट्रेंड आहे, ज्याला माहिती आहे, इथं आय एमचा यूज होईल, कारण हा टू नाईट इथं आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 71 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट. ठीक आहे, वन वर्डचा आहे. वन हू लुक ॲट द ब्राईट साइड ऑफ द थिंग्स. हा प्रश्न सगळ्याला झाला असेल. हा प्रश्न कमीत कमी 3 ते 4 वेळेस PYQ मध्ये आहे. ठीक आहे. जे चांगल्या साईडवर बघतो, आशावादी आहे, त्याला आपण म्हणतो ऑप्टिमिस्ट. हा झाला त्याचा ऑपोजिट आहे. वन हू लुक डार्क साइड ऑफ द थिंग्स त्याला म्हणतो पेसिमिस्ट. वन हू लुक ॲट द ब्राईट साइड ऑफ थिंग्स त्याला म्हणतो ऑप्टिमिस्ट. म्हणून याचा आन्सर आहे. हा सगळ्याला झाला असेल ज्यांचं PYQ वर चांगलं माहिती आहे. नवीन असेल पण PYQ बघितलं असेल त्याला हा क्वेश्चन येऊन जाईल. आता आपण समजा हे 20-21 क्वेश्चन बघितलं तर आपल्याला लक्षात आलं असेल 20-21 मधून मिनिमम 13 ते 14 क्वेश्चन PYQ मधून आलेले आहेत. त्यामुळे PYQ वर आपला कमांड पाहिजे. आपल्याला ट्रेंड समजायचा असेल PYQ चे क्वेश्चन बघा, आपल्याला कळून जाईल आयोग कसले क्वेश्चन विचारत आहे. आता आयोग या हे कंबाईन मेन्स 2024 चा आहे. तर हा पॅटर्न, हा क्वेश्चन पॅटर्न इझी आहे ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. त्यामुळे आयोग फार हार्ड असं विचारत नाही आहे. हे आपल्याला ट्रेंड वरून कळून येते. 1 मिनिट. तर आता आपण जाऊया. तर हा याचं झालं ऑप्टिमिस्ट. 72 नंबरच्या क्वेश्चनकडे. तर इथं काय आहे, वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. वन वर्ड सबस्टिट्यूट मध्ये काय विचारलं आहे, वन हू इट्स टू मच. जो खूप खातो. हंग्री येणार नाही. हंग्रीचा मिनिंग आहे ज्याला खूप भूक लागलेली आहे. खूप खातो नाही म्हणून इथं हंग्री येणार नाही. अँक्शियस येणार नाही. अँक्शियसचा मिनिंग आपल्याला माहित आहे. आणि हायपोराइड पण येणार नाही. त्यामुळे याचा आन्सर आहे ग्लुटॉन. हा एक इझी क्वेश्चन आहे. फक्त आपल्याला कन्फ्युजन झालं असेल तर या 2 मध्ये झालं असेल. फक्त ओनली ए कुठं आहे 1 नंबरला. त्यानंतर जाऊया 73 नंबरच्या क्वेश्चनकडे. 73 नंबरमध्ये फिगर ऑफ स्पीच बघायची आहे. हा 70% 80% लोकांना क्वेश्चन आला असेल किंवा 50%, कारण हा क्वेश्चन एक नवीन आहे. PYQ जरी असेल तरी जास्त PYQ यावर आलेले नाही फिगर ऑफ स्पीचवर. तर काय म्हणते, ही इज वन ऑफ द 3 पिलर्स. 3 मधून हा एक आहे ऑफ आवर ऑर्गनायझेशन. ठीक आहे. तर समजा आपण फिगर ऑफ स्पीच बघितलं. सिमाईलचं मिनिंग काय होतो, सिमाईल पण इथे येऊ शकतो, बट ज्यावेळेस ॲज, लाईक, ॲज असे शब्द येतात ना त्यावेळेस सिमाईलचा यूज होतो. ठीक आहे. पॅराडॉक्सचा यूज कधी होतो, ज्यावेळेस 2 सेंटेन्स कॉन्ट्रास्ट असेल. कॉन्ट्रास्ट विरोध ज्यावेळेस दाखवतो ना आपल्याला, कॉन्ट्रास्ट आपल्याला ते कळत नाही. चोराच्याच घरी चोरी झाली. ठीक आहे. त्यावेळेस पॅराडॉक्स यूज होतो. ज्यावेळेस आपण म्हणतो ना चोराच्याच घरी चोरी झाली. ठीक आहे. हा झाला एक कॉन्ट्रास्ट, म्हणून त्यावेळेस इथे पॅराडॉक्स येते. म्हणून इथे येणार नाही. सिमाईल पण येणार नाही. सिमाईल म्हणजे सिमिलर, ॲज, लाईक, ॲज. ज्यावेळेस ॲज, लाईक, ॲज असे शब्द येतात ना त्यावेळेस सिमाईलचा यूज होतो फिगर ऑफ स्पीच. अलिटरेशन म्हणजे आपण आता हे शब्द नाही का फिगर ऑफ स्पीच मध्ये आपण अभ्यस्त शब्द बघतो, पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त, त्या टाइप मध्ये. अलिटरेशन म्हणजे ज्यावेळेस आपण सेम एकच पूर्ण अभ्यस्त शब्द आपल्याला माहित आहे, चिव, कल, हे असे शब्द ज्यावेळेस रिपीट होतात त्यावेळेस अलिटरेशन त्याला म्हणतात. ठीक आहे. म्हणून अलिटरेशन पण येणार नाही. त्यानंतर उरला मेटाफर. मेटाफर इथं येऊन जाईल. हे इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ आवर ऑर्गनायझेशन. म्हणजेच इथं येईल मेटाफर. मेटाफर आणि सिमाईल मध्ये सेम आहे, फक्त सिमाईल मध्ये ॲज, लाईक, असे शब्द येतात आणि मेटाफर मध्ये असे येतात. वन ऑफ द,
टू ऑफ द येणार नाही, वन ऑफ द येईल. ही इज वन ऑफ द 3 पिलर्स. ठीक आहे, म्हणून याचा आन्सर झाला 4 नंबर मेटाफोर. त्यानंतर 74 नंबरचा क्वेश्चन बघूया. इडियम फ्रेज काय आहे? आउट ऑफ क्वेश्चन. आता आपल्याला माहित आहे याचा मीनिंग. हे एक इझी क्वेश्चन आहे, याला एक्सप्लेन करायची पण गरज नाही. इथं आउटसाइड येणार का? आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे एक हार्ड झालं, इम्पॉसिबल टास्क झालं. इझी येणार का? नाही. मॅनरलेस येणार का? नाही. त्यामुळे याचा आन्सर आहे इम्पॉसिबल, आउट ऑफ क्वेश्चन. इथं काय आहे? करेक्ट यूज इडियम. टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टॅकल. काही अडथळा न येता आपण यशस्वी ज्यावेळेस होतो त्यासाठी एक इडियम आहे. ती इडियम कोणती आहे? हॅव अन एक्स टू ग्रिंड येणार का? नाही. ड्रॉप द बॉल येणार का? नाही. हे पण सगळे PYQ आहे. हाय नसेल तरी हे सगळे आहे. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री म्हणजे जो माणूस आपली दिशाभूल खोटी माहिती देतो ना, त्याला बार्किंग ऑफ द रॉंग ट्री म्हणतात. ज्यावेळेस इथं याच्यासाठी आपण सेन्स जरी घेतला तर आपल्याला माहित आहे स्मूथ सेलिंग म्हणजे जो काही अडथळा न येता यश प्राप्त होतो त्याला स्मूथ सेलिंग म्हणतात. हे पण क्यू आहे हॅव अन एक्स टू ग्रीन आणि हे बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. हा नसेल तरी हा इथे येणार नाही. ठीक आहे, म्हणून हा एक सेन्सवरूनच आपल्याला क्वेश्चन याचा आन्सर येऊन जाईल. स्मूथ सेलिंग म्हणजे काही अडथळा न येता यशस्वी होणे. आता हे पॅसेज झालं. पॅसेज अवघड होता, टेक्निकल होता, AI वर होता, म्हणून इथं 2-3 क्वेश्चनचे आन्सर आपल्याला असेल. 3 आले असेल तर गुड आणि 2 आलेले असेल तर ठीक आहे, ओके आहे. तर आता आपण 81 नंबरचा क्वेश्चन बघूया. काय म्हणते? इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल. इन प्रेझेंट कंडिशन आहे आणि हे मूडचं सेंटेन्स आहे. आता मूडचे जे 4 टाईप आपण इथे दिलेले आहे, सब्जेक्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंडिकेटिव्ह, कंडिशनल. तर समजा आपण इथून गेले, हे कंडिशनल मूड कधी येतो? ज्यावेळेस इमॅजिनरी कंडिशन असते बट ती फ्युचरची असते, आजची नाही, म्हणून इथं हे येणार नाही. कंडिशनल मध्ये फ्युचर पाहिजे, इमॅजिनरी पाहिजे, अनरियल पाहिजे, जी फ्युचर मध्ये होऊ शकते, इथं कंडिशनल येते. इंडिकेटिव्ह काय आहे? इंडिकेटिव्ह जी रिअल कंडिशन आहे, जे त्रिकालाबाधित सत्य आहे, जे रिअल कंडिशन आहे. ठीक आहे, इमॅजिनरी नाही, त्यावेळेस इंडिकेटिव्ह येते. आणि जी सध्या घडत आहे त्याला म्हणते इंडिकेटिव्ह, रिअल प्रेझेंट मध्ये. तर ही प्रेझेंट मधली कंडिशन आहे पण ही इमॅजिनरी आहे. जर आता पाऊस आला तर असं होईल, जर तरची गोष्ट आहे, म्हणून ही इंडिकेटिव्ह जर तर नाही, रिअल आहे, म्हणून इथं इंडिकेटिव्ह पण येणार नाही आणि कंडिशनल येणार नाही. ही फ्युचरची आहे, कंडिशन आहे, पण इथं फ्युचर पाहिजे, हे रिअल कंडिशन आहे, म्हणून ही येणार नाही. इम्पेरेटिव्ह मध्ये काय होते? ज्यावेळेस आपण एखादा आपल्याला आज्ञा देतो, ॲडवाइस देतो किंवा ऑर्डर देतो, त्यावेळेस इम्पेरेटिव्हचा वापर होतो. ठीक आहे, कॅन यू प्लीज, वुड यू प्लीज, त्यावेळेस इम्पेरेटिव्ह होतो. सब्जेक्टिव्ह काय असते? हे असते इमॅजिनरी कंडिशन बट प्रेझेंट मधली, जर आता असं झालं तर आपण तसं करू, त्यावेळेस सब्जेक्टिव्ह. आणि ही सेंटेन्स सेन्स त्याचा आपण जर घेतलं तर तेच आहे. जर आता पाऊस आला तर आपण मॅच कॅन्सल करूया. ठीक आहे, म्हणून याचा आन्सर झाला ए. कुठं आहे? 2 नंबरला ए ऑनली. 82 नंबरचा क्वेश्चन बघूया. या क्वेश्चन मध्ये पहिले आपण खाली बघूया. इन विच ऑफ द सेंटेन्स अबाउट द गुड पॉसिबिलिटी, जास्त पॉसिबिलिटी कुठं आहे? ठीक आहे, जर आपण PYQ चांगलंपणे केला असेल, करामोर आपल्याला कमांड असेल तर आपल्याला माहित आहे जास्त पॉसिबिलिटी कुठं असते? मे बी, माइट बी मध्ये पॉसिबिलिटी आहे बट 50-50, 40-50 आहे. मे बी मध्ये जास्त पॉसिबिलिटी आहे माइट बी पेक्षा. आणि कुड बी म्हणजे ऑलमोस्ट नथिंग चान्स, म्हणून इथं कुड बी येणार नाही, माइट बी येणार नाही. आपल्याला इथं म्हणलेलं आहे गुड पॉसिबिलिटी, म्हणून इथं मे बी येऊन जाईल. मे बी मध्ये 70-80% चान्सेस आहे शी अटेंड द पॅरेंट टीचर मीटिंग. ठीक आहे, म्हणून इथं ए येऊन जाईल. जास्त आन्सर 2 नंबर. जास्त पॉसिबिलिटीच्या वेळेस मे बीचा वापर होतो. ज्यावेळेस पॉसिबिलिटी 50-50 असते त्यावेळेस माइट बी असते. आणि कुड बी म्हणजे ऑलमोस्ट नथिंग.
ठीक आहे, म्हणून इथं ऑप्शन नंबर 2 ओनली ए ओनली. त्यानंतर 83 नंबरचा क्वेश्चन बघूया. इट इज टाइम फॉर द सिलॅबी टू बी रिवाइज्ड. हा झाला टू बी रिवाइज. आपल्याला का म्हणते ऍक्टिव्ह मध्ये करायचं आहे. हा झाला आपला पॅसिव्ह टू बी रिवाइज. ठीक आहे. आता सिलॅबी झाला आपला सिलॅबसचा सिंगुलर. ठीक आहे, सिलॅबी. तर आपल्याला या सगळ्यामध्ये एक कळलं असेल, हे झालं पॅसिव्ह मध्ये. ज्यावेळेस आपण ऍक्टिव्ह मध्ये सेंटेन्स करतो ना त्यावेळेस फॉरचा यूज होत नाही. इट इज टाइम टू पाहिजे, फॉर नाही. हे आपल्याला पहिल्यांदाच लक्षात आलं पाहिजे, कारण की सेम स्ट्रक्चर कसं येणार, पॅसिव्ह मध्ये पण ते पण, ऍक्टिव्ह मध्ये पण ते पण. इट इज टाइम टू पाहिजे, इट इज टाइम फॉर येणार नाही. 3 नंबर बघा, इट इज टाइम फॉर नाही येणार नाही आणि इट इज टाइम फॉर द येणार नाही. म्हणून याचा ऑप्शन 2 आहे. इट इज टाइम टू रिवाइज द सिलॅबी. इथं फॉर आहे पॅसिव्ह मध्ये, ऍक्टिव्ह मध्ये टू पाहिजे. फॉर 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 जिथं दिसलं ते सरळ सरळ आपण कॅन्सल करायचं. 2 बी कुठं आहे बघा, 4 नंबरला बी ओनली आहे. त्यानंतर 84 नंबरचा क्वेश्चन बघूया. A simple sentence has only one subject and one. आता मराठीत आपण वाचले असले अगोदर एक वाक्यात काय असते, कर्ता कर्म क्रियापद. ठीक आहे, इथं पण तसेच आहे. अ सिंपल सेंटेन्स हॅज ओनली वन सब्जेक्ट आणि बाकीचे जे वर्ब असते, आपला ऑब्जेक्ट असते, जे ॲडवर्ब असते, आपण त्याला त्या सगळ्याला का म्हणतो, प्रेडिकेट म्हणतो. स्ट्रक्चर सिंपल सेंटेन्स मध्ये एक स्ट्रक्चर असतो, मग इथं वन सब्जेक्ट नाही द्यायला पाहिजे होतं. अ सिंपल सेंटेन्स हॅज स्ट्रक्चर असं राहिलं असतं, पण इथं वन सब्जेक्ट दिल्यामुळे आपल्याला प्रेडिकेट इथं आन्सर करावं लागेल. ठीक आहे, हा आन्सर करावं लागेल. अ सिंपल सेंटेन्स हॅज प्रेडिकेट म्हणजे सब्जेक्ट सोडून जे सेंटेन्सचा उरलेला भाग असतो ना त्याला प्रेडिकेट म्हणलेला असतो. म्हणून इथं सी येऊन जाईल. सी कुठं आहे, 2 नंबरला. त्यानंतर 85 नंबरचा क्वेश्चन. तर 85 नंबरचा क्वेश्चन बघूया. पॅसिव्ह काढायचा आहे आपल्याला. तर काय विचारलाय, आय अनॉय हिम. ज्यावेळेस अनॉयचा आपण वापर करतो ना, एखादी वस्तू राहिली नॉन लिव्हिंग वस्तू, तर त्यावेळेस ॲटचा वापर होतो. आय अनॉय ॲट. आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर राहते ना त्यावेळेस आय अनॉय विथचा वापर होतो. ठीक आहे, ही इथं हिम दिलंय, आय अनॉय हिम, म्हणून इथं विथ येणार. आता इथं हिमचा आस येणार का, हे 2 ऑप्शन येणार नाही पॅसिव्ह मध्ये. हे पण येणार नाही, आजचं कामच नाही ना. ही इज अनॉय विथ मी, ही इज अनॉय बाय मी. आता इथं लिव्हिंग थिंग आहे, एखादी व्यक्ती आहे, म्हणून इथं विथचा वापर होणार, बायचा होणार नाही. ही इज अनॉय विथ मी, ही इज अनॉय बाय मी नाही, अनॉय विथ मी पाहिजे. ठीक आहे, वस्तू राहिली तर ॲट मी, ॲट वस्तू राहिली तर ॲट समथिंग जे असेल ते, आणि व्यक्ती राहिली तर विथ जी व्यक्ती असेल ती. ठीक आहे. त्यानंतर 86 नंबरचा क्वेश्चन. आता हा किती वेळेस PYQ आहे, ज्यांनी चांगल्या प्रकारे PYQ केला असेल त्याचा हा 1 सेकंदात आन्सर आला असेल. का म्हणते, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड. ही शोज आर युनिक बिकॉज ही इज कम्प्लिटली ॲम्बिडेक्स्ट्रियस. ठीक आहे, ॲम्बिडेक्स्ट्रियस म्हणजे काय, जो दोन्ही हाताचा चांगल्या प्रकारे वापर करतो त्याला ॲम्बिडेक्स्ट्रियस म्हणतो. म्हणून याचा आन्सर कुठं आहे, वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. त्यासाठी ॲम्बिडेक्स्ट्रियसचा वापर होतो. म्हणजे PYQ हा फार सोपा आहे. 87 मध्ये जाऊया. चूज द करेक्ट सेंटेन्स. आता काय आहे, शॅल वी हॅव सम कॉफी. हा बरोबर आहे, इथं कुठ चूक दिसत नाही. प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर. इथं प्लीज पण म्हणलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, आता प्लीज म्हणल्यावर इथं रिक्वेस्ट पाहिजे ना, म्हणून इथं सेंटेन्सची स्ट्रक्चर चुकलेला. यू मे पोस्ट दिस लेटर मी फॉर असं नाही पाहिजे. प्लीज इथं मे यू पोस्ट दिस लेटर फॉर मी असं पाहिजे. हे मे
इथं आला पाहिजे. प्लीज मे यू पोस्ट दिस लेटर फॉर मी, असा सेंटेन्स पाहिजे होता. इथं स्ट्रक्चर चुकला. यूच्या जागी मे पाहिजे, मेच्या जागी यू पाहिजे. आपण रिक्वेस्ट करत आहोत मे यू, ठीक आहे. त्यानंतर हा सेंटेन्स, यू मे टेक ऑफ युअर हॅट, आय कांट सी द स्क्रीन. आता हा मी स्क्रीन बघू शकत नाही, तर आपण याला रिक्वेस्ट करत आहोत ना, मे यू टेक ऑफ युअर हॅट, आय कांट सी द स्क्रीन. इथं पण स्ट्रक्चर चुकलेलं आहे. मे इथं पाहिजे, यू इथं पाहिजे, ठीक आहे. मे यू टेक ऑफ युअर हॅट, आय कांट सी द स्क्रीन, म्हणून हा पण स्ट्रक्चर चुकलेला आहे. ऑप्शन ए फक्त बरोबर आहे. ए कुठं, 1 नंबरला ए ओनली. त्यानंतर 88 नंबर मध्ये जाऊया. का म्हणते, द बॉय इज अक्युज्ड ऑफ डॅश ही किल्ड हिज ओन फादर. हा खूप सोपा क्वेश्चन आहे. GYQ आहे. आपण चांगल्या प्रकारे केला असेल तर आला असेल. एक्सप्लेनेशन करायची गरज नाही. सुसाईड म्हणजे स्वतःचा जीव देणे, मॅट्रिसाईड म्हणजे मातेचा जीव जाणे घेणे, पॅट्रिसाईड म्हणजे वडिलांचा, होमिसाईड म्हणजे एखाद्या मनुष्याचा. म्हणून सुसाईड येणार नाही कारण तिथं फादर दिलेला आहे. मॅट्रिसाईड येणार नाही कारण तिथं फादर दिलेला आहे. होमिसाईड पण येणार नाही, म्हणून इथं आन्सर येईल पॅट्रिसाईड, ठीक आहे. त्यानंतर पॅट्रिसाईड सी नंबर कुठं आहे, 3 नंबरला आहे. त्यानंतर 89 नंबरचा क्वेश्चन, टीटू टेलर जे आहे ते, टीटू टेलर इज अ पर्सन हू, ठीक आहे. हा शब्द आपल्याला माहित नसेल, कोणाला ज्याला माहित असेल त्याचं ठीक आहे, आला असेल, नाही आला असेल तरी ठीक आहे, पण आला पाहिजे. कारण टीटू टेलर म्हणजे असा व्यक्ती ज्याला कोणतेही व्यसन नाही, व्यसनधीन मनुष्य म्हणजे टीटू टेलर. जो कधी ड्रिंक करत नाही, काही नशा नाही, त्याला टीटू टेलर म्हणतात, ठीक आहे. मग टीटू टेलर इज अ पर्सन हू टेक्स अल्कोहोलिक ड्रिंक नाही आहेत, इट्स ऑल काइंड ऑफ फूड नाही, ड्रिंक्स टू मच नाही, जो अब्स्टेन असतो फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स, ठीक आहे. 4 नंबर डी ओनली कुठं आहे, 4, ठीक आहे. त्यानंतर 90 नंबरचा क्वेश्चन बघूया. अप्रोप्रिएट वर्ड ऑफ फ्रेज विचारलंय. वर्ड फॉर द फ्रेज, दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ड ऑर रब ऑफ, ठीक आहे. ज्याला आपण पुसू शकत नाही किंवा रिमूव्ह करू शकत नाही अशाला काय म्हणतो, 1 वर्ड सबस्टिट्यूट सांगा. तर इररिपेरेबल म्हणजे काय, जे रिपेअर होत नाही त्याला इररिपेरेबल म्हणतात. इथं हा येणार नाही. इनएव्हिटेबल आपण याच्या अगोदर पण याच पेपरमध्ये क्वेश्चन आलेला होता. इनएव्हिटेबल म्हणजे काय, म्हणून इनएव्हिटेबल काय, ज्याला आपण अवॉइड करू शकत नाही. इरिपेरेबल म्हणजे काय, ज्याला आपण रिपेअर करू शकत नाही. आणि आपण समजा आपल्याला इनफेलिएबल माहित आहे, सगळ्यालाच माहित आहे. आणि इनडिलायबल म्हणजे दॅट विच कॅनॉट बी रिमूव्ड किंवा रब ऑफ. डिलेएबल म्हणजे ज्याला आपण पुसू शकतो. इनडिलायबल म्हणजे ज्याला आपण पुसू शकत नाही. डिलायबल म्हणजे ज्याला आपण पुसू शकतो. इनडिलायबल म्हणजे ज्याला पुसू शकत नाही, ठीक आहे. म्हणून याचा आन्सर इनडिलायबल येऊन जाईल, ठीक आहे. त्यानंतर आपण 91 क्वेश्चन नंबर बघूया. तर 91च्या जाण्याच्या अगोदर आपल्याला इरिपेरेबलचं माहित झालं, जे रिपेअर होत नाही. इनएव्हिटेबल म्हणजे जे अवॉइड करू शकत नाही. इनफेलिएबल म्हणजे जो कधी व्यक्ती चूक करत नाही त्याला इनफेलिएबल PYQ आहे. इनडिलायबल म्हणजे जो आपण रिमूव्ह करू शकत नाही किंवा पुसू शकत नाही त्याला इनडिलायबल म्हणतात. म्हणून याचा 2 नंबर. आता 91 कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला ट्रान्सलेट करायचा आहे सेंटेन्स. हा सेंटेन्स काय आहे, 1 मिनिट. सेंटेन्स आहे व्हेरी फ्यू. आता इथं काय व्हेरी फ्यू दिलं, ज्यावेळेस व्हेरी फ्यू येते आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये करायचं राहिलं असते त्यावेळेस काय येते, मोस्ट ऑदर येते. आपल्याला माहिती असेल, आपण डिग्रीचा अभ्यास केला असेल
तर मोस्ट ऑदर येते. त्यामुळे आपण समजा सेंटेन्स बघूया. व्हेरी फ्यू मेटल्स इन द वर्ल्ड आर ॲज कॉस्टली ॲज गोल्ड. द गोल्ड इज कॉस्टलियर दॅन मोस्ट ऑदर. ज्यावेळेस मोस्ट ऑदर व्हेरी फ्यूच्या जागी मोस्ट ऑदर येते. गोल्ड इज वन ऑफ द, हा सुपरलेटिव्ह झालं. नो मेटल इज ॲज कॉस्टली ॲज, हे पण येणार नाही. गोल्ड इज मोर कॉस्टलियर दॅन एनी अदर नाही. मोस्ट ऑदर हा सेंटेन्स स्ट्रक्चर बरोबर आहे. आपण डिग्री केला असेल तर आपल्याला हा इझी आहे, म्हणून मी जास्त एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही यामध्ये, जास्त टाइम. ठीक आहे. तर सिंपल सेंटेन्स कोणता आहे विचारले आहे. ही इज अनवेल सो ही कॅन नॉट कम टू द ऑफिस. ही कॅन नॉट अटेंड द ऑफिस. ही इज अनवेल सो ही कॅन नॉट अटेंड द ऑफिस. इथं हा जो सो आहे ना, हे दोन वाक्याला जोडतो. ही इज अनवेल, ही कॅन नॉट अटेंड द ऑफिस. हे सो मुळे हा झाला कंपाऊंड सेंटेन्स. आपण समजा सेंटेन्स कॉम्प्लेक्स कंपाऊंड वाचला असेल तर आपल्याला माहित आहे, हा झाला कंपाऊंड सेंटेन्स. ही कन्फ्युज इज क्राईम, यामध्ये एकच सेंटेन्स आहे, एकच वर्ब आहे, बाकी काही नाही. ही कन्फ्युज इज क्राईम हा झाला आपला सिंपल सेंटेन्स. तरी आपण खाली येऊया. ही कॅन नॉट स्पीक नॉर कॅन ही राईट. हा यामध्ये नेदर नॉर आहे, म्हणून हा झाला कंपाऊंड. नेदर नॉर, एदर ऑर. सो आपण समजा हे याचा वापर बघितलास कंपाऊंड सेंटेन्स मध्ये होतो. आता यामध्ये खालचा सेंटेन्स बघूया. हा येणार नाही, हा कंपाऊंड झाला, हा पण कंपाऊंड झाला. हा सिंपल, हाच आन्सर आहे. 94चा जर बघितलं, ही कन्फेस दॅट ही इज गिल्टी. ही कन्फेस, इथे दोन वर्ब दोन सेंटेन्स. हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कारण इथे दॅटचा वापर आहे. ही कन्फेस काय केलं की हा गिल्टी आहे. ही कन्फेस दॅट ही इज गिल्टी, दॅटचा वापर आहे, म्हणून हा झाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स. वाक्याच्या सेन्स वरून आपल्याला कळलं असेल सेंटेन्स कोणता आहे. झालं. जास्त एक्सप्लेनेशन करायची गरज नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होत जाईल मग. आता 93 नंबरचा क्वेश्चन बघूया. ग्रॅमॅटिकली करेक्ट कोणता आहे. ठीक आहे. यामध्ये काय विचारलाय, ज्योती हॅज ऑलवेज टू हरी. आता हॅज ऑलवेज हे सेंटेन्स रचना बरोबर नाही. ऑलवेजच्या नंतर हॅज पाहिजे, इथं ऑलवेज पाहिजे, इथं हॅज पाहिजे. ज्योती ऑलवेज हॅज पाहिजे, म्हणून हा येणार नाही. ज्योती ऑलवेज हॅज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप सो लेट. हा इथं बरोबर सेंटेन्स आहे, स्ट्रक्चर बरोबर आहे. ज्योती गेट्स अप सो लेट हॅज ऑलवेज टू हरी, हे स्ट्रक्चर चुकीचं आहे. ज्योती इज गेटिंग अप सो लेट हॅव्हिंग सो हरी, हे स्ट्रक्चरच नाही. कन्फ्युजन झाला असेल तरी दोन मध्ये झाला असेल, पण ऑलवेजच्या नंतर हॅज पाहिजे, हॅजच्या नंतर ऑलवेज नाही, म्हणून 2 नंबर आहे त्याचा आन्सर. 94 मध्ये काय म्हटलेलं आहे, ऍडवर्ब क्लॉज ऑफ ओळखायचं आहे. आपण खालून जाऊया. आय फिअर दॅट आय शॅल फेल. त्यामध्ये काय म्हणते, आय फिअर, मला भीती आहे कशाची, की बा मी फेल होऊ शकतो. ठीक आहे. हे दॅट मुळे हे झाला नाउन क्लॉज. नाउन क्लॉज ऑफ कॉम्प्लिमेंट, हे कॉम्प्लिमेंटचा आहे, नाउन क्लॉज आहे, म्हणून हा ऍडवर्ब क्लॉज येणार नाही. आय फिअर, मला कशाची भीती आहे, हे नॉन क्लॉज हे इकडे क्वालिफाय करत आहे, म्हणून हे नाउन क्लॉज ऑफ कॉम्प्लिमेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, हेर इज द बुक यू वॉन्ट. इथं लपलेला शब्द काय आहे, हेर इज अ बुक दॅट यू वॉन्ट. ठीक आहे. यू वॉन्ट हा इकडे क्वालिफाय करत आहे, हे झाला आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ठीक आहे. हेर इज द बुक, कोणती पुस्तक, जे तू मागत होता. ठीक आहे. हे झालं आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आपण क्लॉज व्यवस्थित केला असेल तर आपल्याला माहित आहे, म्हणून हे पण येणार नाही. हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज झाला आपला. हा झाला नाउन क्लॉज कॉम्प्लिमेंटचा. आता हे काय आहे, आय एक्सेप्ट दॅट आय शॅल गेट अ प्राइज. हा आपला सिरियस आहे. आय एक्सपेक्ट, मी काय एक्सपेक्ट केलं की बा मला बक्षीस भेटेल. ठीक आहे. मी आशा करतो मला बक्षीस भेटेल. हा एक्सपेक्ट आहे, हा नाउन क्लॉज आहे. तर कुठेच आपल्याला ऍडवर्ब दिसत नाही, ऍडवर्ब क्लॉज दिसत नाही. जर आपण क्लॉज व्यवस्थित केला असेल तर कळेल आपल्याला. दे फॉट ॲज हिरोज, इथं ऍडवर्ब क्लॉजचा वापर झालेला आहे. ते
फाईट केले, कसं जसे हिरो करतात तसं, म्हणून हा ऍडव्हर्ब क्लॉज झाला. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर्स, इथं मॅनर्स दिसतात, ते कसे फाईट केले जसे हिरोज करतात, म्हणून हा झाला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. त्यानंतर 95 कडे जाऊया. 95 मध्ये काय म्हणते, ESPN इज शोइंग ऑल द मॅचेस लाईव्ह. ठीक आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट पॅसिव्ह. हा झाला आपला ऍक्टिव्ह, याला पॅसिव्ह करायचा आहे आपल्याला लाईव्ह. आता आपण हा सगळे 4 पण ऑप्शन व्यवस्थित बघितलं तर आपल्याला काय दिसते, ऑल द मॅचेस सगळं. आता पॅसिव्ह मध्ये आपल्याला बिईंग पाहिजे, इथं बिईंग नाही म्हणून हा ऑप्शन कट झाला. ठीक आहे, ऑल द मॅचेस आर बिईंग शोन ऑन ESPN. इथं लाईव्ह कुठं आहे शब्द, हा पण गेला, शब्दच नाही ना लाईव्ह, हा लाईव्ह कुठं आहे. ठीक आहे, ऑल द मॅचेस आर बिईंग शोन लाईव्ह ऑन ESPN. ऑल द मॅचेस आर बिईंग शोन लाईव्ह बाय ESPN. तर पॅसिव्ह मध्ये करत आहोत त्यावेळेस आपल्याला कशावर दिसत आहे, ऑन ESPN पाहिजे, बाय ESPN येणार नाही, शोन लाईव्ह ऑन ESPN, म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे सी. कुठं आहे, 2 नंबरला ऑप्शन सी. इथं लाईव्ह नाही म्हणून हा ऑप्शन कडे झाला. इथं बिईंग नाही ना, पॅसिव्ह मध्ये आपण ट्रान्सफर करत आहोत, बिईंग पाहिजे ना इथं सरळ. इथं बिईंगच नाही ऑप्शन 1 मध्ये, आणि ऑप्शन 4 मध्ये बाय नाही तर ऑन पाहिजे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन सी 2 नंबर आन्सर आहे. तर 96 मध्ये आपल्याला काय विचारलं आहे, मॉडेल ऑक्झिलरी, जे की आपल्याला इंडिकेट काय करतील, सम काइंड ऑफ रूल. ठीक आहे, इन दिल्ली इवन द पिलियन रायडर्स विअर अ हेल्मेट. ठीक आहे, तर आपल्याला सम काइंड ऑफ रूल कुठे इंडिकेट करतो, कोणत्या मॉडेल ऑक्झिलरी मध्ये आपल्याला दिसतो ते आपल्याला बघायचं आहे. इन दिल्ली इवन द पिलियन रायडर्स मस्ट विअर अ हेल्मेट, हाऊ टू विअर अ हेल्मेट, हॅज टू शुड. ठीक आहे, ज्यावेळेस आपल्याला रूल्स आहे ते रेग्युलेशन्स आहे, कंपल्सरी आहे, ते कुठे इंटरनल आहे की एक्सटर्नल आहे, हे बाहेरचे रूल्स आहे जे आपल्याला फॉलो करणं बंधनकारक आहे, त्यावेळेस मस्टचा वापर होतो. हॅव टू हॅज टू पण येऊ शकतो, बट हे प्लुरल झालं म्हणून इथं हॅव टू आला असता, बट हॅव टूचा वापर जेव्हा आपण स्वतः इंटरनली काहीतरी ऑब्लिगेशन आपल्यावर लावतो, आय हॅव टू त्यावेळेस हॅव टू वापर होतो. शी हॅज टू ज्यावेळेस इंटरनली असते, बाहेरून काही रेग्युलेशन्स नसतात, आपल्यात मध्ये असते इंटरनली, त्यावेळेस इंटरनल ऑब्लिगेशनला हॅव टू हॅज टूचा वापर होतो. जे बाहेरून रूल्स असतात, रेग्युलेशन असतात, त्याला मस्टचा वापर होतो. शूडचा वापर इथं होणार नाही, रूल्स रेग्युलेशनला शूड येणार नाही. ठीक आहे, म्हणून याचा आन्सर झाला मस्ट. हॅव टू इंटरनल, मस्ट एक्सटर्नल. ज्यावेळेस एक्सटर्नल रेग्युलेशन्स असतात, बंधनकारक असतात, त्यावेळेस आपल्याला मस्टचा वापर होतो. हॅव टू इंटरनली, आय हॅव टू डू दॅट, शी हॅज टू डू दॅट. जेव्हा रूल्स असतात बाहेरचे त्यावेळेस मस्टचा वापर होतो. आता 97 नंबरचा क्वेश्चन बघूया. 97 मध्ये काय म्हटलेलं आहे, नेदर प्राईड नॉर प्रेज्युडाइस अफेक्ट हिम. आता यामध्ये या वर्बचा नाही का, सिंग्युलर आहे प्लुरल आहे ते यावरून कळते. ठीक आहे, इथं प्रेज्युडाइस, आता नेदर नॉर मध्ये नॉरच्या नंतर असणाऱ्यावरून आपण इथं हा शब्द ठरवतो. ठीक आहे, म्हणून इथं प्रेज्युडाइस नंतर अफेक्ट्स पाहिजे, इथं यस किंवा ES लागलेलं पाहिजे वर्बला. ठीक आहे, यानंतर येणाऱ्या नाउन वरून याचा वर्ब ठरत असतो. ठीक आहे, प्रेज्युडाइस अफेक्ट्स हिम सिंग्युलर आहे म्हणून ES लागणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेदर नॉर मध्ये, ऐदर ऑर मध्ये जे नॉर ऑर नंतर येतात त्याच्यानुसार त्याचा वर्ब ठरतो. सिंगल असेल तर ES, प्लुरल आलं तर लागत नाही. ठीक आहे, म्हणून इथं ES लागणं कंपल्सरी होतं, अफेक्ट्स पाहिजे, म्हणून हा एक गलत आहे. इच ऑफ दिस क्वालिटीज टू बी फाउंड इन हिम. आता यामध्ये इचचा जे सेंटेन्स असतो ना, त्या इच वरून आपण इथला वर्ब ठरवत असतो. ठीक आहे, इच मधून इज आपण
ठरवलो. ठीक आहे, इज वरून इज हा बरोबर आहे. सी मध्ये काय म्हणते, ऐदर ही ऑर आय. आता ऐदर वरून नाही तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं नाहीतर नॉर, ऐदर ऑर मधून ऑरच्या नंतर किंवा नॉरच्या नंतर जो येईल त्यावरून आपण त्याचा वर्ब ठरवत असतो. सपोर्टिंग वर्ब त्याच्यावरून ठरवत असतो. ऐदर ही च्यावरून नाही तर आयच्या वरून आपल्याला इथं ठरवावं लागेल आय एम. म्हणून हा सेंटेन्स बरोबर आहे. आपण सेंटेन्स बघितलं तर दिसेल आपल्याला, either he or I am. I is नाही येणार, I am येणार. ठीक आहे, म्हणून हा पण सेंटेन्स बरोबर आहे. हा इथं येस पाहिजे, इथं इज बरोबर आहे, म्हणून हे दोन सेंटेन्स बरोबर बी अँड सी. त्यानंतर तर 98 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, वी शॉल गो टू अमृतसर वेन माय सिस्टर डॅश फ्रॉम कोल्हापूर. आता शॉल फ्युचर एक्सप्रेस केलेला आहे, दोन सेंटेन्स जोडलेले आहेत कंजक्शन. तर हे झालं. इथं मॉडल ऑक्झिलरी एक झाली, एक दोन जेव्हा कंजक्शन यूज करतो आपण वाक्यात एकदाच आपल्याला मॉडल ऑक्झिलरी यूज करता येते. तर आपल्याला यावरून हे सेन्स आला पाहिजे की आपण ऑप्शन बघितलं तर हा विल रिटर्न आणि विल बी रिटर्न येणार नाही, कारण एका वाक्यात एक इथं कंजक्शन यूज केलेलं आहे, एकदाच आपल्याला मॉडल ऑक्झिलरी यूज करता येते. ठीक आहे, वी शॉल गो टू अमृतसर वेन माय सिस्टर. आता हे इथं फ्युचर एक्सप्रेस केला असेल, पण इथं कंजक्शन न जोडल्यामुळे आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यावं लागेल. ठीक आहे, हे मॉडल ऑक्झिलरी प्रेझेंट एक्सप्रेस करतो जरी फ्युचर असेल तरी. ठीक आहे, हा झाला प्रेझेंट टेन्स, आपल्याला इथे एक्सप्रेस करावं लागेल, म्हणून इथं रिटर्न ईडी लागणार नाही, हे पास्ट झालं, हा आता येणार नाही. आणि हे दोन मॉडल ऑक्झिलरी एका वाक्यात येत नाही, म्हणून हे पण गेला आणि हा पण गेला, म्हणून इथं रिटर्न्स वी शॉल गो टू अमृतसर वेन माय सिस्टर रिटर्न्स फ्रॉम कोल्हापूर. ठीक आहे, त्यानंतर 99 नंबरचा क्वेश्चन बघू. 99 मध्ये काय म्हटलेलं आहे, चूज द करेक्ट मीनिंग अंडरलाइन फ्रेज. ही रिफ्यूज माय रिक्वेस्ट पॉइंट ब्लँक. आता पॉइंट ब्लँक मध्ये आपल्याला बघितल्याबरोबर आपल्याला ऑप्शन बघितल्याबरोबर आपल्याला आन्सर येईल. क्वेश्चन बघितल्याबरोबर ऑप्शन बघा, ही रिफ्यूज माय रिक्वेस्ट पॉइंट ब्लँक प्रपोजफुली येणार का, नाही. इनडायरेक्टली येणार काय, डायरेक्टली येणार का, हो. कारण पॉइंट ब्लँक म्हणजे काही विचार न करता सरळ सरळ. ठीक आहे, पोलाइटली नाही येणार. पॉइंट ब्लँक म्हणजे डायरेक्टली आपण वाक्य वाचल्याबरोबर आपल्याला सेन्स होईल की त्याचा आन्सर डायरेक्टली राहील. ठीक आहे, तर शेवटचा क्वेश्चन बघूया 100 नंबरचा. बीच फ्रेज रिप्रेझेंट द वर्ड परसिव्हरन्स. परसिव्हरन्स म्हणजे आपण जे सरळ नेहमी मेहनतीनं नेव्हर गिव्हिंग आपली जे ॲबिलिटी असतो त्याला आपण परसिव्हरन्स म्हणतो, ध्येय चिकाटी. म्हणून इथं ऑप्शन बघितलं तर आपल्याला सरळ सरळ लॅक ऑफ मोटिवेशन येणार नाही, सिव्हिअर एक्सप्रेशन पण येणार नाही आणि इझिली परसिव्ह पण येणार नाही. जे आपल्यात नेव्हर गिव्हिंग अप क्वालिटी असते, ॲबिलिटी असते, त्याला परसिव्हरन्स म्हणतो. जे डिसिप्लिन हार्डवर्कनं आपण अचीव करू शकतो त्याला परसिव्हरन्स म्हणतात. ठीक आहे, आपल्याला 50 दिवसात 3 रीडिंग झालं पाहिजे आपलं. ठीक आहे, तर पहिल्या 30 दिवसामध्ये नाही का आपली पहिली रीडिंग झाली पाहिजे, जी आपली रेग्युलर बेसिसवर होऊन जाते. ठीक आहे, दुसऱ्या 15 दिवसात आपली दुसरी रीडिंग झाली पाहिजे आणि शेवटचे 5 दिवसात क्विक रिव्हिजन एक झालं पाहिजे. असं 3 रिव्हिजन झालं तर आपला अभ्यास चांगल्या प्रकारे होऊन जाईल. हे झालं आपलं 50+ दिवसाचे. तर नंतर काय आहे, रिसेंट ट्रेंड काय आहे आयोगाचा रिसेंट ट्रेंड. रिसेंट ट्रेंडसाठी आपल्याला नाही का PYQ बघावं लागेल. तर आपण आता PYQ बघू. आपण PYQ मध्ये इंग्लिशचे क्वेश्चन बघूया, कारण मराठीचे PYQ सगळ्यांना माहिती आहे आणि ट्रेंड सगळ्यांना माहिती असेल, इंग्लिशचं बघणं कंपल्सरी आहे. आता समजा आपण इंग्लिशचे 50 क्वेश्चन घेतले या 2024 कंबाईनमेंटचं, तर त्यामध्ये आपण लक्ष दिलं तर 26 क्वेश्चन ग्रामरवर आलेले आहेत, 18-19 क्वेश्चन वोकॅबवर आहे आणि 5 कम्प्रिहेन्शन पॅसेजवर आहे. या 5 हे
पॅसेज मधला हार्ड आला होता, कधी कधी सोपा येते, कधी कधी हार्ड होत, यावर आपण डिपेंड राहायला नाही पाहिजे. इंग्लिशचा पॅसेज, मराठीचा नाही. इंग्लिशचे पॅसेज कधी इझी कधी हार्ड येतात, त्यामुळे या 5 क्वेश्चनवर आपण डिपेंड नाही राहायला पाहिजे. 26 मधून मला वाटते 14-15 PYQ होते, त्यामुळे PYQ वर भर द्यायला पाहिजे. आणि 26 मधून 17-18 तर PYQ होते. PYQ म्हणजे ज्याचा ग्रामर आहे त्याला माहित आहे PYQ मधून कसले क्वेश्चन ग्रामरचे येतात. हा झाला इंग्लिश. तर आपण आता इंग्लिशचे क्वेश्चन